नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज एका महत्त्वाच्या विषयावर मला बोलावं असं वाटलं. म्हटलं चला, विषय अवघड आहे, बोलला तर पाहिजेच. काळी द्राक्षे. म्हणजे टी व्हीवरती जाहिराती आज तर आपण बघतो. त्यात अलीकडे एक जाहिरात अशी यायला लागली आहे की 1 वर्षभरात मूल तुम्हाला झालं नाही, नवीन लग्न झाल्यानंतर 1 वर्षात जर का मूल झालं नाही तर तुम्ही IVFचा प्रयत्न करा. अशा त्या जाहिराती पडायला लागलेत. आणि एवढं आश्चर्य वाटलं की 1 वर्षाच्या आत मूल झालं नाही तर आत्तापर्यंत कुणाला मुलंच होत नव्हती का? एवढा काही असा हार्मोनल प्रॉब्लेम आलेला नाही आहे की 1 वर्ष मूल नाही झालं. पहिलं वर्ष बऱ्याच वेळेला काय आजकालची मुलं मुली हे जॉब निमित्त बाहेर असतात, होतातच असं काही नाही, त्यांचं प्लॅनिंग असतं. मग त्यामुळे मग काही वेळेला शिकत असतात, मुली पण शिकत असतात, जॉब असतात त्यांचे. मग त्यावेळेला त्यांना असं वाटतं की नको, थोडं थांबूया, आणि ते प्लॅनिंग करत असतात. तर सरळ जेव्हा असं म्हटलं जातं की 1 वर्षात जर का तुम्हाला मूल झालं नाही तर IVFचा प्रयत्न करा. अलीकडे ह्या IVFमुळेच असं नव्हे, पण मोस्टली बऱ्याच ठिकाणी जुळी व्हायला लागलेली आहे. बऱ्याच ठिकाणी बघायला लागली. आणि ते जुळं म्हणजे काय सोपं नाही हो. जरा 3-4 वर्ष झाली लग्न होऊन आणि झालं नाही की मग लगेचच लोक IVFकडे जायला लागलेत. आता आमच्या घरासमोर जवळजवळ 14-15 वर्ष झाली होती त्यांना लग्न होऊन, नाही झालं त्यांना मूल. मग त्यांनी ट्राय केला, 2-3 वर्ष ट्राय केला, तरी त्यांना त्या IVFमुळे सुद्धा झालं नाही. आणि नंतर त्यांना नॅचरल झालं, एक मूल अगदी छान झालं, व्यवस्थित झालं. बरीच IVFची बघते मी, डबल ट्विन होतात, जुळी होतात, आणि इतके प्रॉब्लेम्स होतात ना, वाटतंय खरं. एक मूल सांभाळणं अवघड असतं, 2 मुलं सांभाळायची. मग म्हणतात काही जण की एकाच वेळेला 2 मुलं होऊन गेली, बरं झालं, चला वगैरे वगैरे. पण इतकं काही सोपं नाही होते. आणि त्यात जर का ते IVF केल्यानंतर खूपच काळजी घ्यावी लागते. बाळासाठी तर घ्यावीच लागते, बऱ्याच वेळेला बेडरेस्ट घ्यावी लागते. आजकालच्या मुलींची ताकदही तेवढी नाही आहे, त्यामुळे मुलींना सहनही होत नाही, विश्रांती नसते, बेडरेस्ट घेऊ शकत नाहीत, बाहेरगावी असतात बऱ्याच वेळेला. कसं करायचं, काय करायचं, खूप मोठा प्रश्न असतो त्यांच्यासमोर. आणि मी आजकाल बघते की मुलं झाल्यानंतर पेटीत ठेवणे हा प्रकार खूप वाढलेला आहे. खरं तर पोषण होण्यासाठी आजकाल मुली किती काय करतात. प्रेग्नंट झाल्यानंतर किती काळजी घेतात. प्रत्येक महिन्याला काय खायचं, प्रत्येक महिन्याला कसं राहायचं, काय करायचं, ही मोठी पुस्तकंच आहेत आजकाल. आणि त्या पद्धतीने राहत असतात, खात असतात, पित असतात. तरीही त्यांची मुलं जेव्हा होतात तेव्हा ती कमी वजनाची होत आहेत, खूप ठिकाणी बघते. आणि मग ती मुलं पेटीत ठेवावी लागतात. ती एक काळजी वेगळीच. त्यातनं व्यवस्थित सुरक्षित घरी येईपर्यंत. त्यातनंतरही पूर्वी होतं की लवकर 7व्यात वगैरे मूल झालं तर खूप काळजी घ्यावी लागायची. पूर्वी पेट्यासुद्धा नव्हत्या खरं तर, तरीसुद्धा मुलं वाचायची हो. पण अलीकडे खूप सारी सुधारणा होऊन सुद्धा बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की अपयश येतं ह्या सगळ्या गोष्टींना. मी तर हे मूल होण्याच्या बाबतीमध्ये तर मला तर काही वेळेला असं वाटतं की हे केवळ नशिबाचे खेळ आहे, जे पूर्वीचे लोक म्हणत होते ते अगदी खरे. इतके अनुभव आहेत तुम्हाला सांगू की सांगेन तेवढे कमी. एक मुलगी छान, पहिलं डिलिव्हरी मस्त झाली होती तिची,
मग दुसरी 6-7 महिन्याची होती ती, प्रेग्नंट होती. मग आली, म्हणजे नवऱ्याबरोबर दुसऱ्या गावाला होती. मग नंतर डिलिव्हरी पण सगळंच दृष्टीने होईल म्हणून मग ती आईकडे आली. नाव घालायला म्हणून गेले 2 दिवसांनी, म्हणजे अजूनही 7वा जस्ट लागला होता. नाव घालायला म्हणून गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑलरेडी त्याची हालचाल थांबलेली आहे. म्हणजे हा धक्का, म्हणजे मी एक एक प्रसंग तुम्हाला सांगते की जे अगदी आसपास बघितलेले आहेत, क्लिनिकमध्ये बघितलेले आहेत. एक तर तुम्हाला मी उदाहरण सांगते की बेबी नॉर्मल झालं होतं. वर्किंग वुमन म्हणजे हाऊस हेल्प आपण ज्याला म्हणू, त्यामुळे शेवटच्या अगदी 9व्या महिन्यापर्यंत काम केलेलं. आज संध्याकाळपर्यंत घरातही काम केलं, सगळं केलं. कळा सुरू झाल्या, पायलट करीनच कळा सुरू झाल्या. सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाली. सकाळपर्यंत डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि बाळ श्वासच घेतला नाही, बाळ रडलंच नाही. शेजारी असंच ठेवून दिलं ट्रेमध्ये की बाहेर जाऊन सांगितलं की नाही आहे, हे बाळ नाही आहे. आणि मग नंतर तुम्हाला माहिती आहे की मग ही डिलिव्हरी जेव्हा झाली त्यावेळेला वार काढणं, प्लासेंटा, तिकडे सगळेजण लागले. तेवढ्यात एकीनं आपला सहज वार काढली, वार ठेवायला म्हणून ती गेली आणि बघितलं तर ते बेबी जरासं हल्ल्यासारखं वाटलं. तिनं आपलं जरासं चाळवलं, जरा टिचक्या मारल्या, काय 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 केलं आणि ते बेबी रडलं. काय सांगायचं सांगा आता. म्हणजे जे बेबी गेलंय म्हणून साईडला ठेवलं होतं ते बेबी, म्हणजे सगळ्यांना सांगून पण झालं होतं, त्या आईलाही सांगून झालं होतं. तोपर्यंत एवढ्या क्षणात त्या आईला सांगून झालं होतं, म्हणजे तिला ते कळलं पण होतं. आणि ते बेबी रडलं. ते बेबी आता 40 वर्षाचं, अगदी छान आहे, उत्तम आहे, छान आहे. आणि एक तुम्हाला असंच उदाहरण सांगते. तुम्ही म्हणाल आज काय सगळे निगेटिव्हच उदाहरण सांगायला लागलं काय. नाही, हे मी का सांगते हेही तुम्हाला सांगते. बाळ 9व्या महिन्यापर्यंत अगदी छान होतं. 9 महिने 9 दिवस झाले, जरा जरा कळा यायला लागल्या होत्या म्हणून ती ॲडमिट झाली. आणि ठीक आहे, कळा येतच होत्या, कळा होतच होत्या, सगळं व्यवस्थित, हॉस्पिटलमध्येच होती ती. बेबी बाहेर आलं, ते श्वास घेतलंच नाही. 9 महिने 9 दिवस झालेलं, नॉर्मल डिलिव्हरी झालेलं, एवढं मोठं ते बाळ, छान पोसलेलं बाळ. जोपर्यंत पोटात होतं तोपर्यंत अगदी व्यवस्थित होतं. कुठं काय झालं काय कळलंच नाही. ती बाई एवढी ट्रॉमामध्ये गेली, तुम्हाला सांगते, एवढी ट्रॉमामध्ये गेली, शॉकमध्ये गेली. तिचं झालं आणि बरोबर 15 दिवसांनी सेम केस अशीच झाली. माझ्या मैत्रिणीची जाऊ, तिची केस सेम अशीच झाली. सगळं छान असलेलं, ती जाताना कळा यायला लागल्यात म्हणून गेली. डॉक्टरही होते तिथं, सगळं झालं व्यवस्थित. डॉक्टर म्हणले काय नाही, आज सकाळपर्यंत व्यवस्थित होईल, नॉर्मल होईल, कशाला काळजी करायची. सीझरचा त्यांनी विचारसुद्धा केला नाही, का तर नॉर्मल होईल म्हणले, छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. सकाळी बेबी हातात आलं तर बेबी गेलो होतो. म्हणजे त्यावेळेला असं वाटलं सगळ्यांना की रात्रीच गेलो होतो आम्ही, तेव्हा का डॉक्टरने सीझर का केलं नाही. पण काय प्रॉब्लेमच नव्हता ना, तेही बेबी तेसच. आणि एक मी बघितलं असंच की 9 महिने 9 दिवस झाले होते. मग आजकाल ते सीझर करताना बऱ्याच वेळेला काय म्हणतात त्याला, तसं ते वेळ, काळ, पत्रिका, सगळं कुंडली, ज्योतिष बघूनच सांगतात ना की ह्या वेळेला सीझर करा, ह्या वेळेला बाळाला बाहेर काढा. म्हणजे त्यांना असं वाटतं की जणू काही आपल्या बाळाचे ज्योतिष, भविष्य, कुंडली आपण मांडू शकतो असं लोकांना वाटतं. अगदी त्या पद्धतीप्रमाणे अगदी दिवस, मुहूर्त सगळं बघून बाळाचं सीझर केलं. सगळं छान व्यवस्थित सीझर केलं, सगळंच होतं, ओके होतं. बाळ बाहेर आलं, श्वासच घेतला नाही.
कितीतरी ठिकाणी मी असं बघितले, काही ठिकाणी बाळ बाहेर येतात, व्यवस्थित राहतात, 15 दिवस राहतात, अचानक त्यांना श्वास लागतो आणि बाळं जातात. खूप ठिकाणी असं बघितलेलं आहे. काही ठिकाणी अगदी बाळं इतकी अंडरवेट असतात, एवढी एवढीशी बाळं असतात, पेटीत ठेवलेली असतात, महिना 2-2 महिने पेटीत ठेवलेलं असतं ते बाळ. नंतर बाहेर येतं आणि पुढे 2-2, 3-3 वर्ष त्या बाळाला अक्षरशः असा हातावर मी सांभाळलेलं बघितलं आहे. त्या मुली आता, ती मुलगी आता 10वीला आहे, व्यवस्थित आहे. अगदी अशा एवढ्याशा मुली 2-2 वर्ष अशा फुलासारख्या जपलेल्या आहेत त्यांच्या घरच्यांनी, आणि त्या आता छान आहेत. काही वेळेला असं वाटतं, विचार करायला लागलं. अलीकडे तर तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडियामुळे हे सगळं आपल्याला ॲक्सेस आहे की हे असं का झालं असेल. सायन्सही असतं त्याच्या वेळेला, बऱ्याच वेळेला सायन्सच्या पलीकडच्या ह्या गोष्टी असतात असं वाटतं काही वेळेला. का झालं असं, ह्याला काहीच कारण नसतं. हे बाळ वाचलं कसं, ह्यालाही कारण नसतं. एवढं छोटंसं बाळ जगलं कसं, ह्यालाही कारण नसतं. एवढं छोटंसं बाळ मोठं कसं झालं, यालाही कारण नसतं. काही वेळेला असं वाटतं की खरंच म्हणतात ना, म्हणजे माहीत नाही हा विचार करावा न करावा, पण मला असं नक्की वाटतं की हे बघा, ते कुठे ना कुठेतरी, म्हणजे आजकाल ह्या सगळ्या, पूर्वी हे सगळं वाचन जे आहे ना ते पुस्तकांमध्ये करायला लागायचं. अलीकडे आपल्या मनात एखादी शंका आली, ती तुम्ही लिहिलीत सोशल मीडियावरती की लगेच त्याचं ढीगभर व्हिडिओज येतात, माहिती येते. आणि त्यामध्ये मी गेले अनेक महिने हे वाचतीये, करतीये, आणि मला ते असं, पोथ्या पुराणामध्ये तर हे असतंच, आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी बोललेल्या तर असतातच. म्हणतात ना, नशीब नशीब, प्रारब्ध प्रारब्ध, कर्म कर्म, ज्याचं जेवढं असेल तेवढंच असणार वगैरे वगैरे. तर मी हे बघत होते की काही बाळं जगतात आणि काही बाळं जगत नाहीत. हे असं का होत असेल. मला असं व्यवस्थित मांडता येणं फार महत्त्वाचं होतं, म्हणून म्हटलं आज मला जमेल असं वाटतंय, मांडता येईल असं मला वाटतंय, म्हणून मी हा प्रयत्न करतेय तुमच्यासमोर मांडण्याचा. असं लिहिलं, असं बऱ्याच व्हिडिओंचा ऐकल्यावरती, मी काय अभ्यास केल्यावर म्हणणार नाही, आपण अभ्यास कधी करतो, खूप पुस्तकं वाचली वगैरे वगैरे सखोल, हे म्हणजे अनेक व्हिडिओ ऐकल्यानंतर अनेक लोकांचे, त्याच्यानंतर मला असं वाटलं की खरं आहे. कदाचित एखाद्या आत्म्याचा मागच्या जन्मी प्रवास राहिला असेल काही कारणामुळे, ॲक्सिडेंट, याऊ त्याऊ, अचानक मृत्यू वगैरे, त्यामुळे पृथ्वीवरचा त्याचा प्रवास राहिला असेल. जेवढा त्याचा प्रवास राहिला असेल तो असाच जात असतो आत्मा, आणि मग चित्रगुप्त त्याला असं, अरे तुझे आता 2च महिने राहिलेले आहेत, तेवढेच तुला जाऊन यायचं आहे पृथ्वीवर, कसं जायचं, तेवढंच ते बाळ जगतं बघा, असं मला वाटतं. तेवढंच ते बाळ जन्म घेतं पृथ्वी तलावरती आईच्या पोटी, आणि त्यानंतर ते बाळ आपला कार्यभाग संपवतं या ठिकाणचा. बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की काही वेळेला ही बाळं श्वासच घेत नाहीत. 9 महिने तर छान असतात, त्या आईला मातृत्वाची संवेदना देत, त्या आईशी बॉन्ड कनेक्ट करत छान असतात 9 महिने पोटामध्ये, धक्के मारत वगैरे. आईला असं खूप आनंदित असते ती 9 महिने, आणि त्यानंतर मात्र ती बाळं श्वासच घेत नाही. काही वेळेला असं वाटतं की कदाचित त्या आईशी त्यांचं तेवढं 9 महिन्याचं नातं होतं, पोटातलं त्यांचं 9 महिन्याचं नातं होतं आईशी. त्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा होता त्यांना,
आणि म्हणून त्यांनी तो त्या आईच्या पोटी जन्म घेतला. परंतु त्यांचा या पृथ्वी तलावरचा कार्यभाग हा सगळा पूर्ण झाला होता. पुढे भोगण्यासाठी त्यांच्याजवळ काही कर्माची शिदोरी त्यांच्याजवळ आधीची नव्हती. कर्माची शिदोरी नव्हती पुढे. नाहीतरी शेवटी कर्माच्या शिदोरीवरच तर आपलं पुढचं जन्म असतो ना, किंवा आपलं जगणं असतं या पृथ्वी तलावरचं. तर त्यांची ती कर्माची शिदोरी नव्हती त्यांच्याजवळ. त्यामुळे त्यांनी फक्त त्या आईशी नातं जोडलं, कारण त्या आईच्या पोटी त्यांना जन्म घ्यायचा होता. हे एवढंच त्यांचं बॉन्डिंग होतं. आणि मग जेव्हा जन्म झाला तेव्हा मात्र त्यांचं पृथ्वी तलावरतीचं आयुष्य त्यांचं नव्हतंच पुढे. त्यामुळे त्यांनी श्वासच घेतला नाही या ठिकाणी. आणि आईला त्या 9 महिन्याचे संवेदना होत्या. आणि त्यानंतर तिला अखंड दुःख, विरह ह्या यातना होत्या. आपल्या बाळाचा वियोग ह्या यातना तिच्या नशिबात लिहिलेल्या होत्या. आणि मग त्यामुळे तिला त्या यातना त्यानंतर पुढे भोगाव्या लागतात. परंतु त्या मातेच्या पोटी जन्म घेऊन ते बाळ मात्र मुक्त होतं. असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी मी अशा वाचत होते. खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की अघटित घटना अशा अचानक घडतात आणि त्यावेळेला वाटतं की खरं आहे. मी आणि एक तुम्हाला घटना सांगेन. अशीच आहे ती घटना की म्हणतात ना की आयुष्य जेवढं असेल तेवढं माणसाला जगावंच लागतं. जेवढं असेल तेवढं जगावंच लागतं ह्या पृथ्वी तलावरती. तसं ते बऱ्याच वेळेला आपण बघतो की खूप लोक अशी खूप आजाराने त्रस्त असतात, मरणासन्न अवस्थेत असतात, परंतु त्यांचा जीव जात नाही. सुरुवातीला खूप खूप मनापासून सेवा करणाऱ्यांना सुद्धा हळूहळू असं वाटायला लागतं की किती कष्ट त्या जीवाला, आता मुक्त होऊ दे. पण तसं ते मुक्त होत नाही. ते तेव्हाच मुक्त होतं जेव्हा त्याचे कर्मभोग जे असतात, देहाचे इतर कर्मभोग जे असतात ते संपतात. त्यावेळेलाच मला असं वाटतं की त्या जीवापासून तो आत्मा मुक्त होतो. मला यावरती फार डिटेल मी नाही बोलणार कारण की खूप मोठा विषय आहे. पण थोडंसं जे मला तुमच्याशी संवाद साधावासा वाटला या विषयावरती. बऱ्याच वेळेला जे आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत खूप वेळेला, हे असं का झालं, की हा असं का होत आहे. तर कुठेतरी मला असं वाटलं की हे असं असावं बहुतेक. तुम्हाला काय वाटते? हे जे आपण बघतो की खूप आईवडिलांना मुलंच होत नाही. आईवडिलांना मुलं होत नाहीत म्हणण्यापेक्षा मूल होतं, पुढे काही होत नाही, किंवा गर्भ राहतो, पूर्ण महिने घेत नाही, आधीच गर्भसारखे पडतात. तर हे सगळं का होत असेल? तर एक तर आपण म्हणतो ना की एकदा मूल झालं की आयुष्यामध्ये पुढे आपली आसक्ती वाढत जाते. मुलगा मुलगी काही असू दे, आसक्ती वाढत जाते, संसार वाढत जातो, कर्म वाढत जातात, चांगली वाईट सगळी जबाबदाऱ्या वाढत जातात, कर्तव्य वाढत जातात. आणि पुन्हा 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 त्या मायेच्या मोहामध्ये आपण गुरफटत जातो. पण ज्यांना मूल होत नाही की नाही, त्यांना त्रास तर नक्की होत असतो. त्यांना असं वाटतं मूल पाहिजे, मूल पाहिजे, मूल पाहिजे. प्रयत्नही खूप सारे करतात ते. अगदी तुम्हाला सांगते की खूप साऱ्या आधुनिक तंत्रांचा वापर करून सुद्धा काहींना मूल होत नाही. तोही वाचनामध्ये बघितलं तर त्यांनी असं सांगितलं की नाही, ह्यांचं इथं संपलेलं आहे सगळं. पुढे हे जे नवरा बायको आहेत किंवा हे जे कपल आहे ह्यांचं सगळं संपलेलं आहे या ठिकाणी, पुढे काही नाही आहे यांना. म्हणजे कर्माचं अकाउंट यांचं या ठिकाणी क्लोज होणार आहे.
त्यामुळे ते त्यांना पुढे काही होत नाही. म्हणजे खरं तर म्हणतात ना की मूल व्हायला पाहिजे, अग्नी द्यायला मूल पाहिजे, नाही तर मुक्ती मिळत नाही, काही नाही. उलट ज्यांना मुलं होतात ना ते असे गुरफटतात. मायेमध्ये, मोहामध्ये, संसारामध्ये, नात्यांमध्ये, सगळ्यामध्ये भावनिकरित्या सगळ्या दृष्टीने ते गुरफटतात. कितीही म्हटलं तरी विरक्ती, मुक्ती नाही होत शक्य. पण ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना आपोआपच देवानी ही विरक्ती, मुक्ती लादली. ती लादली असं आपण म्हणू. त्यांना ती नको असते, प्रयत्न करतात वारंवार ते ह्या मायेच्या मोहात गुरफटण्याचा, परंतु ते शक्य होत नाही. आणि कुठं ना कुठं तरी ही मुक्ती, ही विरक्ती हा त्यांचा दैवयोग म्हणूया किंवा प्रारब्ध असतं. प्रारब्ध म्हणजे उलट पुढच्या मायेच्या गुंत्यातनं त्यांची ही सुटका असते. बऱ्याच ठिकाणी बघितलं की ज्यांना अपत्य नसतं ते असे सगळ्या दृष्टीने सगळ्यांच्यापासून खूप विरक्त असतात. असं काही ठिकाणी थोडेसे स्वभावाला थोडासा असेल, थोडा त्यांच्यात काही वेळेला विक्षिप्तपणा असतो, इगोइस्टिक असतात. कारण बरोबर आहे, जेव्हा अपत्य असतं तेव्हा अफाट ॲडजस्टमेंट करावी लागते. एवढं असल्यापासून एवढं असेपर्यंत ती त्यांच्याकडे नसते, कारण त्यांना ती करावी लागत नाही. पण तरीसुद्धा सगळ्यातनं आपण आपल्या फक्त मुलांशी कनेक्टेड असतो, ते खूप साऱ्या जगभरातल्या मुलांशी कनेक्टेड असतात. पण तरीसुद्धा जे संसारात राहून विरक्ती म्हणतात तशी त्यांची त्या सर्वांच्यापासून विरक्ती असते. सगळ्यांच्यात प्रेमात असतात, सगळ्यांना करत असतात, सगळ्यांच्या सोबत असतात. खूप जणांचे आई वडील होतात ते. परंतु आपण म्हणतो ना की एक अशा उदात्त भावनेने असे ते त्या ठिकाणी आपली ती कर्तव्य नसतात, त्यांची ती जबाबदारी नसते. ते असतं प्रेम, आपुलकी, स्नेह. आणि त्यामुळे ते सगळं जे काही करतात ते सगळं पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा किंवा पुण्यकर्म यामध्येच ते सगळं मोडतं. आणि अर्थातच त्यामुळे मला असं वाटतं की मुक्तीकडे आयुष्यात त्यांची जास्त चांगली वाटचाल असते. त्यांची ती विरक्तीकडे त्यांची वाटचाल असते. भलेही ते त्यांच्या आयुष्यामध्ये इतके विरक्त असतील नसतील, पण सगळ्यात जास्त मनुष्य गुरफटतो ते आपल्या मुलांच्यातच गुरफटतो सगळ्यात जास्त. इतर कोणाच्यातही गुरफटत नाही. हे नातं फक्त आपल्या मुलांच्या मायामोहापाशातच गुरफटतो. आणि त्यामुळे आपण त्या गुरफटत जातो आणि पुन्हा त्या बंधनात अडकत जातो. पण ज्यांना मुलं नाहीत ते मात्र कुठे ना कुठेतरी जे काही ते करत असतात इतरांच्या मुलांसाठी ते पुण्यकर्मामध्येच मोडलं जातं. आणि ती खूप मोठी पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे जर का खरंच ते कर्मा अकाउंट असतील तर त्याच्यात सगळं त्यांचं पुण्य 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 पुण्य. आणि आपण मात्र मोह, माया यापोटी आपलं मात्र त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला हे जे अकाउंट असतं ते पॉझिटिव्ह नसतं, नकारात्मककडे असतं, आपलं जास्त असतं. हा एक वेगळा विचार आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे का? की ज्यांना मुलं नाही आहेत त्यांनी असा वेगळा विचार करून बघा. आणि हाच वेगळा विचार जास्त चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे असं मला वाटतं. आता मी तुम्हाला सांगते की अलीकडच्याच काळामध्ये IVFचं पसरलेलं सगळीकडे वारं जे वाहते त्या ह्याच्यात मला असं वाटलं की किती ते जाळ्यात अडकायच्यासाठी प्रयत्न आणि स्वतःहून दुःख ओढवून घ्यायचं.
त्यापेक्षा जे काही देवानं आपल्यावरती आपल्याला जसं ठेवलेलं आहे तसं जर का आपण राहिलो, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, असं जर का राहिलो तर मला वाटतं सगळ्यांच्यासाठीच ते फार चांगलं आहे. फक्त आपल्यासाठी नाही तर ह्या विश्वासाठी सुद्धा ते फार चांगलं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?